नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही स्किप केलं तर तुम्ही मग एक चांगल्या माहितीला तुम्ही मुकलो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचे नाव ऐकताच प्रशासकीय वर्तुळामध्ये शिस्त आणि सामान्य जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण होतो. ते व्यक्तिमत्व म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब. तुकाराम मुंडे साहेब हे केवळ एक सनदी अधिकारी नाहीत, तर ते एक प्रामाणिक आणि निर्भीडपणे प्रशासक कसा असावा याचे जागते उदाहरण आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून संघर्ष करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून ते IAS अधिकारी झाले. सरकारी नोकरी ही जनतेची सेवा करण्यासाठी आहे, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी नाही, हा विचार ते आपल्या कृतीतून रोज रोज दाखवून देत आहेत. अन्न औषधी व प्रशासन म्हणजेच FDA विभागाचे आयुक्त म्हणून 25 मे 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहनशीलता धोरण स्वीकारत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये भेसळखोर लोक होते, गुटखा माफिया होते, नंतर बेकायदेशीरित्या औषध विक्रेत्याविरोधात एक मोठी त्यांनी राज्यव्यापी धडक मोहीम राबवलेली आहे. मित्रांनो, त्यांनी जेव्हापासून हा पदभार स्वीकारलेला आहे तर राज्यभरात 200हून अधिक आस्थापनावर त्यांनी दररोजच्या दररोज मिळून छापे टाकले आहेत. मित्रांनो, 100पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे साहेब हे खूप दूरदृष्टीचे एक प्रशासकीय अधिकारी आहेत. मित्रांनो, तुम्हीच विचार करा, आपल्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये मोठमोठे शहर आहेत, अहो लोकसंख्या किती लोकसंख्या कोट्यावधी लोकसंख्या आहे. कोट्यावधी लोकसंख्येला जे दररोज येणारं जे दूध असते ते कुठून एवढं दूध कसं तयार होते तुम्ही सांगा बरं आता. कारण की एवढं दुधाचं प्रमाण एवढं गावाकडे बी आता तुम्ही बघा, तुम्ही जे गाय असतील म्हशी असतील त्यांची संख्या पशुधनाची एकदम कमी प्रमाणात आहे आणि त्यांचा दूध जर समजा दररोजचा जर 10,000 लिटर किंवा 20,000 लिटर दुधाचा जर उत्पादन होत असेल तर इथं शहरामध्ये दररोजचं 1-1 कोटी लिटर दूध येतोय कुठून. इतकं भेसळ अख्खं सगळं माणसाच्या जीवनाशी एक प्रकारचा खेळ या भेसळखोरांनी केला आहे. त्यांच्या विरोधामध्ये जे ही मोहीम तुकाराम मुंडे साहेबांनी जी राबवलेली आहे त्याला सर्वसामान्याचा पाठिंबा तर नक्कीच आहे, शेतकऱ्याचा पाठिंबा नक्कीच आहे. कारण की शेतकऱ्याच्या दुधाला इतके दिवस कुठल्याच प्रकारचा भाव नव्हता, पण तुकाराम मुंडे साहेबांनी जसं हे पदावरती आले तेव्हापासून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किंवा शेतकऱ्याला एक चांगली मनामध्ये त्यांच्या विषयी आशा निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या दुधाला पण चांगले दिवस आले. आता तो शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्या प्रकारचा भाव पण भेटायला लागला आहे. पण मला काय म्हणायचे, तुकाराम मुंडे साहेब येण्याच्या अगोदर जे प्रशासकीय इथले जे अधिकारी होते ते काही भ्रष्टाचार करून त्यांच्याकडून हप्ते घेत होते का? मग हे कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं काय कारण आहे? हे भेसळखोरी आहे ना. भेसळखोरी म्हणजे तुम्हाला सांगतो, पनीर घ्या, शहरामध्ये पनीर एवढं येते कुठून दररोजचं. अहो हे भेसळखोरीनं पनीर बनवतात आणि माणसाच्या जीवाशी खेळतात. एवढं दूध येते कुठून? हे दूध बी जे आहे ना सगळं नकली दूध आहे. थोड्या प्रमाणामध्ये जे खेड्यापाड्यातून दूध येते तेच खरं दूध आहे. तुम्ही कुठलेही बघा, तुम्ही त्याची प्रॉपर टेस्ट करा त्या दुधाची, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ दिसणार. तुम्ही काही खावा शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये, आता प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ जो मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आता तुम्हाला सांगतो, दुग्धजन्य जे पदार्थ आहेत, खवा, मावा, पनीर, ह्याच्यामध्ये तर 100% मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ करत आहेत लोक. सर्वसामान्याच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल असो, डेअरी असो, अन्न उत्पादकावर मुंडे साहेब यांनी कडक असे प्रतिबंधात्मक पावले उचलले आहेत. नंतर खाद्यपदार्थामध्ये आरोग्याला घातक ठरणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगाचा जे वापर करत होते, समजा उदाहरणार्थ ते मंचुरियन असेल किंवा ती बुंदी असेल, जिलेबी असेल, म्हणजे जे कलर त्याच्यामध्ये जे टाकत होता ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक होता. जिथं जिथं ते लोक काम ते दिसतील ते प्रोडक्ट बनवतात त्यांच्यावर जोरदार कारवाई चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. नंतर जे औषधामध्ये सुद्धा भेसळ होतो, तुम्हाला काय सांगावं. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे परवाना नाही औषधाचा ते पण लोक मोठ्या मेडिकल टाकून बसलेले होते, त्यांच्यावर पण कारवाई झाली बघा. आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर आता पुणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर औषध साठ्यावर छापे टाकून 25 लाख रुपयाचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्ही सांगा, या असल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी दिवस जे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या ते काय झोपा काढत होते का काय? फक्त एकच इमानदार आपला मुंडे साहेब आहेत, बाकीचे लोक काय असं समजायचं का ते काही हप्ते घेतात का भरून, हप्ते घेऊन कामं करतात का?
म्हणजे ते आपल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असं समजावं असं वाटतंय मला. पण ते चुकीचं आहे. सगळ्यांनीच काम केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र शासनामध्ये त्यांना पद आहेत किंवा त्या पदावर त्यांनी कार्यरत, त्यांनी पगार घेतात, अवाढव्य पगार घेतात. मग जनतेच्या आरोग्याशी त्यांनी खेळू नये. त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य आणि काम केलंच पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की मुंडे साहेबासारखा या तुकाराम मुंडे साहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. मला हेच कळत नाही त्यांची बदली नेमकी कशासाठी केली जाते. म्हणजे ते चांगलं कार्य करायत म्हणून, किंवा जे हप्तेखोर होते त्यांचे हप्ते देऊन जे लोक काम करून घ्यायचे, पण ते ह्या अधिकाऱ्याकडे तुकाराम मुंडे साहेबाकडे अजिबात चालत नाही. एक नंबर इमानदारीनं काम करणारा माणूस आहे. त्यामुळे त्यांचे दाणे दणाणले होते आणि त्यांना कुठलं तरी एखादे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय या बदल्या होऊच शकत नाहीत. आता मला एकच सांगायचे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आता तुकाराम मुंडे साहेबांची अजिबात बदली करू नका. कारण की महाराष्ट्रातले ज्या लोक आहेत त्यांच्या जीवाशी खेळणारे जे लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये भेसळखोर लोक, यांच्या विरुद्ध जे त्यांनी मोहीम आणि कारवाई चालू केलेली आहे त्याला आता तुम्ही थांबू देऊ नका. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं जीवन जर चांगल्या प्रकारे जगू द्यायचं असेल लोकांना, तर तुम्ही त्यांना सेवेमध्ये ठेवा आणि तुम्ही पण त्यांची मदत करा. आणि असे अधिकारी, प्रत्येक ठिकाणचा अधिकारी असाच काम केला पाहिजे. हे तुम्ही स्वतः लक्ष घाला. इतकंच मी बोलतो. असा अधिकारी होणे न भूषो न भविष्यतो. धन्यवाद मित्रांनो.